नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 3 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोण झालेलं आहे आणि पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती कुलगुरुपद आलेले आहे. त्यामुळे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. रोहित शर्माने कोण कोणाचा षटकारांचा विक्रम हा मोडलेला आहे आणि एकदिवसीय सामन्यामध्ये आता सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावे झाला आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी एन-डी-ए मधील पहिली महिला कोण ठरलेली आहे याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. कोणत्या शहराने आपला शहर पक्षी म्हणून निवड केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमरावती. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण शहर पक्षी याबद्दल सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे. अमरावती हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरलेले आहे, ज्याने आपला शहर पक्षी म्हणून एका पक्षाची निवड केलेली आहे. त्यामुळे कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 3 डिसेंबर. 3 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. 1992 पासून हा दिवस साजरा केला जातो. याच दिवसाचं औचित्य साधून 2015 मध्ये भारत सरकारने सुगम्य भारत अभियान याची सुरुवात केली होती. दिव्यांग जन सबलीकरण विभागाचे हे अभियान आहे. 3 डिसेंबर 1889 मुझफ्फरनगर बॉम्बस्फोटातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा आज जन्मदिवस. 3 डिसेंबर 1951 कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 3 डिसेंबर 1979 भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या देखील आज पुण्यतिथी, त्यांचे देखील आज त्या दिवशी निधन झालेले होते. त्यामुळे हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला. कमला कुमारी यांना पद्मभूषण हा सन्मान कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1965, पर्याय क्रमांक 2 1970, पर्याय क्रमांक 3 1975 आणि पर्याय क्रमांक 4 1980. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1970. तर कमला कुमारी यांचं नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे. 23 नोव्हेंबर 2025 या दिवशी त्यांचं कॅलिफोर्निया, अमेरिका या ठिकाणी निधन झालं. त्या प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नर्तकी होत्या. तसेच त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून देखील काम केलेलं आहे. त्यांचा जन्म हा 16 जून 1935 या दिवशी मयिलादुथुराई जे तामिळनाडू राज्यातील आहे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. जवळपास 100 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेले आहे. त्यांना 1968 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देखील भेटलेला आहे आणि 1970 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, कमला कुमारी यांचं आता दुःखद निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी कोणत्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती मिळवलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई विद्यापीठ, पर्याय क्रमांक 2 पुणे विद्यापीठ, पर्याय क्रमांक 3 गोंदिया विद्यापीठ आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर विद्यापीठ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर विद्यापीठ. तर नागपूर विद्यापीठाला प्रथमच आता महिला कुलगुरू लाभलेले आहेत. डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला कुलगुरू पदाचा मान हा मिळालेला आहे. त्या सध्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय संचालिका, तांत्रिक आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तर लक्षात घ्या, आपल्याला सरळ सरळ वन लाईनर क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो की नागपूर विद्यापीठाला मिळालेल्या पहिल्या महिला कुलगुरू कोण आहेत? तर लक्षात घ्या, डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर. प्रश्न क्रमांक 3. रोहित शर्माने कोणाचा 15 वर्षांचा एकदिवसीय षटकारांचा विक्रम हा मोडलेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शाहिद आफ्रिदी, पर्याय क्रमांक 2 ब्रेंडन मॅकलम, पर्याय क्रमांक 3 रिकी पॉन्टिंग आणि पर्याय क्रमांक 4 विराट कोहली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शाहिद आफ्रिदी. तर रोहित शर्माने शाहिद आफ्रिदीचा 15 वर्षाचा विक्रम हा नुकताच मोडलेला आहे. एकदिवसीय सामन्यामध्ये त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. आता एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार याचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावावर आहे. रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारतीय फलंदाज रोहित शर्माने 351 एकदिवसीय षटकारांचा विक्रम हा पार केलेला आहे. आता त्याच्या नावावर सध्या 352 षटकार आहेत आणि अजूनही तो ओडीआय म्हणजेच एकदिवसीय सामने खेळत आहे. त्यामुळे हा विक्रम अजूनच वाढत जाणार आहे. प्रश्न क्रमांक 4.
मिर्झा एक्सप्रेस फेम डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे मूळ गाव कोणते आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 यवतमाळ, पर्याय क्रमांक 2 नांदेड, पर्याय क्रमांक 3 भूम आणि पर्याय क्रमांक 4 नेवासा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यवतमाळ. तर डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. महाराष्ट्राची सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट मिर्झा एक्सप्रेस डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे वयाच्या 68व्या वर्षी निधन झालेले आहे. 17 सप्टेंबर 1957ला त्यांचा जन्म झालेला होता. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव होते. विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले होते. त्यांचे एकूण 20 काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी मिर्झा एक्सप्रेस या काव्य मैफलीचे 6,000वर कार्यक्रम केलेले होते. वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात देखील केलेली होती. पुढील 50 वर्ष विदर्भ मराठवाड्यातील कवी संमेलनाचे ते प्रमुख केंद्रबिंदू ठरलेले होते. वृत्तपत्रातील विविध स्तंभातून लेखनही त्यांनी केलेले होते. त्यांचे जवळपास 20 काव्यसंग्रह प्रसिद्ध देखील झालेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. ते मूळ यवतमाळ जिल्ह्यातील होते. प्रश्न क्रमांक 5 एनडीएमध्ये राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 सिद्धी जैन, पर्याय क्रमांक 2 वैशाली ठाकूर, पर्याय क्रमांक 3 नीला पाटील आणि पर्याय क्रमांक 4 सानिया मल्होत्रा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिद्धी जैन. तर एनडीएमध्ये सिद्धी जैन हिला आता राष्ट्रपती कांस्य पदक मिळालेले आहे आणि एनडीएमध्ये राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी ती आता पहिलीच महिला ठरलेली आहे. त्या उत्तर प्रदेशातील उझानी या ठिकाणच्या रहिवासी आहेत. एनडीएचा 149वा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडलेला आहे. तिला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू एअर कॅडेट हा मानही मिळाला. नौसेना प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राष्ट्रपती कांस्य पदक प्रदान करून तिचा सन्मान देखील केलेला आहे. बाजूच्या चित्रामध्ये तिचा तुम्ही फोटो पाहू शकता. सिद्धी जैन who left her NIT seat to chase her Air Force dream and become the first woman cadet at the NDA to win the President Medal. म्हणजे तिने तिच्या कारकिर्दीमध्ये NITची सीट ही सोडून तिचे जे स्वप्न होते एअरफोर्स पाहण्याचे किंवा एअरफोर्समध्ये सामील होण्याचे, तर ते तिने पार केलेले आहे. आता ती पहिली महिला ठरलेली आहे जिने राष्ट्रपती कांस्य पदक मिळालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे: नागपूर विद्यापीठाच्या इतिहासामध्ये प्रथमच कुलगुरुपद मिळवणाऱ्या महिला कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर शुभांगी देशमुख, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजश्री महाजन आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर वंदना कर्णिक. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.